बाबा सरेंडर दे दे सिलेंडर, बाबा सरेंडर दे दे सिलेंडर, बाबा सरेंडर दे दे सिलेंडर. चल एफस्टीन फाईलमुळे सरेंडर झालेलं देशाचं प्रधानमंत्री यांच्यामुळे आज पूर्ण देशामध्येच गॅस, डिझेल, पेट्रोल याचा तुटवडा जाणवला. आपल्याला लक्षात असेल की ज्या हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं मुली ते सुद्धा आता जेवणाचं त्यांना तुटवडा पडला म्हणून ते आता हे सगळं सोडून आपल्या गावाला वापस निघालेले अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. अनेक हॉटेल्स बंद झालेत, घरगुती गॅस व्यवस्था बंद व्हायला सुरुवात झाली, लोक लाईनमध्ये लागायला लागलेत. पण राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सरेंडर झालेलं आहे अमेरिकेला, इस्रायलला जे सरेंडर झालेलं आहे त्याच्यामुळे एफस्टीन फाईलचा परिणाम, यांच्या पापाचा परिणाम हा आता सामान्य लोकांना भोगावा लागत आहे. मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत. कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे, निद्रावस्थेत आहे. आणि म्हणून सरेंडर दे सरेंडर या पद्धतीची भूमिका घेऊन हे काँग्रेसचं आंदोलन आहे. आणि आजही हे सरकार दुरुस्त झालं नाही. यांनी कोणाच्या हातपाय पळायचे आहेत त्यांनी पळाव्यात, कारण की हे एफस्टीन फाईलच्या परिणामामुळे, यांच्या पापामुळे जनतेला या पद्धतीचं वाऱ्यावर सोडता येणार नाही, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आज ह्या सरेंडरला आम्ही घेऊन इथं आलो. सरेंडर त्यांनी द्यावे ही भूमिका आमची आहे. नाही चित्राताई वाघना ते सिलेंडर कुठे मिळते याचा पत्ता बरोबर आहे, त्यांना तो पत्ता माहीत आहे, पण आम्हाला माहीत नाही. त्यांच्याकडून आम्ही ऍड्रेस घेऊ आणि सिलेंडर विकत घेऊ. ह्यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांच्याकडून ऍड्रेस घेण्याची आम्हाला आवश्यकता आहे. पाहिजे तेवढे सिलेंडर गॅसवर सगळं शिजवण्यासाठी चित्राताईच्या सल्ल्याशिवाय आता मिळणार नाही, हे त्यांचा बोलण्याचा अर्थ होता. आम्ही चित्राताईंनी सांगितल्यावर आम्ही बुक करू. आता सिलेंडर पण करू, तेल पण बुक करू. फक्त ऍड्रेसची आवश्यकता आहे. सिलेंडर गोडाऊनवाले हे सगळे आपले सिलेंडर जे आहे जमा करतात आहे आणि त्याचा गोडाऊन करून ठेवतात आहे. काय याच्यात नाही, आता तेच सरकारने सांगितलं पाहिजे. फार हाहाकार झालेला आहे, फार लोकांमध्ये, महिलांमध्ये अस्वस्थता आहे आणि जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे सरकारच्या विरुद्ध. जे सोशल मीडियावर कॉमेंट्स पाहिल्यानंतर आम्हाला लाज आमची शर्मेनं खाली जावी, मान खाली जावी, अशा प्रकारचे कॉमेंट्स एखाद्या आमच्या देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस आम्हाला वाटतं की भारत हा स्वाभिमान गहाण ठेवून काय वागतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. थँक्यू. नागपूरमध्ये शाळांमध्ये सुद्धा सिलेंडर नाहीये. शाळांच्या पोषण आहारांसाठी सुद्धा सिलेंडर मिळत नाही आणि त्याच्यामुळे अडचणी विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांना येतात. मी या निमित्तानं आम्ही एक वस्तुस्थिती सरकारच्या समोर मांडण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, सबसेल खोटं बोलते. त्यांना लोकांच्या पोटापाण्याची काळजी नाही. सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोकांचे मुलं मुली शिकायला जे शहरात आलीत त्या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था नाही म्हणून त्यांना गावाकडे जावं लागतंय. आणि मग हे सगळं चालत असताना सगळं आलबेल आहे हे असं दाखवण्याचा जो सरकार प्रयत्न करतोय आणि जनतेच्या त्रासाकडे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करते आहे, हा त्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही या सरेंडर व्यवस्थेला, जी अमेरिकेला सरेंडर झाली एफस्टीन फाईलमुळे, जे केंद्रातलं सरकार, देशाचे प्रधानमंत्री, ते आम्ही सिम्बॉलिक इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि लोकांच्या भावना, या लोकांच्या भावना आहेत, या आमच्या नाही, या लोकांच्या भावना आम्ही सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विधानसभेतही आज आम्ही या विषयावरची चर्चा सरकारकडून मागणार आहे. सरकार अजूनही निवेदन करायला तयार नाही आहे. जेव्हापासून इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून आम्ही विधानसभेत हा सातत्यानं
प्रश्न आम्ही मांडतोय, पण सरकार अजूनही निवेदन करत नाही. म्हणजे सरकार हे लपवते आहे, वस्तुस्थिती लपवते आहे, हा त्याच्यातला मिड डे मील बंद करावी लागेल जर अशी स्थिती जर राहिली तर. सगळेच बंद होणार. कारण की उद्या डिझेल पेट्रोल संपलं, कारण की आता गॅसचा तुटवडा आला, तर डिझेल पेट्रोलचा तुटवडा आला, तर जे वाहतूक होणार आहे ते सगळं थांबणार आहे. त्याच्यामुळे मोठे जे शहर आहेत, जसं मुंबईसारखी जेवढी शहरं आहेत, या शहराला सगळे खाली होणार आहेत. कारण की इथं खायला पण राहणार नाही. जसं आज दुबईची परिस्थिती झाली, ती परिस्थिती मुंबईसारख्या मोठ्या शहरांची आज देशपातळीवर सगळीकडे होणार आहे. त्यामुळे हे सगळेच्या सगळे शहरं ओसाड पडणार आणि त्याच्यामुळे उद्या कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. देशावरती उपासमारीचे संकट ओढवलं. हे सरकारच भ्रष्टाचारी आहे. सिलेंडरचा काळा बाजार जो होत आहे, सरकारला माहिती आहे, सरकारला त्याचं कमिशन येत आहे, जनतेकडून लुटण्याचं काम चालू आहे. एक सिलेंडर 2,000 रुपयाला आज बाजारात विकलं जात आहे. त्यामुळे हा जो सगळा कमिशन आहे हे सगळं सरकारकडे येत आहे का? कारण की सरकार एकावरही कारवाई करत नाही, फक्त तोंडानं बोलते आहे. म्हणजे सरकारचा हिस्सा आहे जनतेचे पैसे लुटण्यामध्ये. सर, आज सत्ताधारी एक विधेयक मांडणार आहेत धर्मांतर विरोधीचं. धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडलं जातं. मला हे कळत नाही. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कायदा आहे आणि या कायद्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य तर घटनेनेच दिलेलं आहे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हा सगळा जो आहे, मी कुठल्या धर्मात राहायचं, कुठल्या धर्मात नाही राहायचं, हे जबरदस्ती. कारण की त्या कायद्यामध्ये एक प्रोविजन आहे की कोणालाही कुठल्या व्यक्तीला धर्मांतर करायसाठी जबरदस्ती करायचा कोणालाही अधिकार नाही. आणि जो कोणी अशा पद्धतीचा जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था आपला जो कायदा त्या पद्धतीचा आहे. पण जनतेचे मूळ प्रश्न जे आज आहे, या मूळ प्रश्नाकडून सरकार मुद्दामून या पद्धतीचं लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी हा एक अयशस्वी प्रयत्न करतो आहे. आणि धार्मिक तेढ हा बीजेपीचा मूळ राजकीय मुद्दा आहे, तो या निमित्तानं आणण्याचा ते प्रयत्न करतात. एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जाणार आहे का? तुमचे खासदार दिल्लीच्या संसदेच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताय, हाच विषय आहे. तुम्ही पण आज विधानभवनामध्ये निदर्शने करताय. सरेंडर हा शब्द टोला आहे, टोमणा आहे की चिमटा आहे? आमच्या देशाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी हा शब्द सरेंडर शब्द दिलेला आणि लोकसभेत मांडलेला. ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईलच्या नंतर आणि अदानी वर जे काही अमेरिकेमध्ये कोर्टामध्ये केसेस चाललेल्या आहेत आणि ज्या पद्धतीची सजा अदानीला अमेरिकेच्या कोर्टाने दिलेली आहे, हा फायनान्शियल कॅपिटल जे आज बीजेपीचं अदानीकडे आहे ते मोडकळीस येईल. आणि एप्स्टीन फाईल पुढे आली तर एप्स्टीन फाईलमुळे आमचा सगळा सत्यानाश होईल. अमेरिका वारंवार हे ब्लॅकमेलिंग नरेंद्र मोदींची करताय आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहे पद विसरून मला देशाच्या जनतेला न्याय द्यायचा ही भूमिका विसरून स्वतःच्या व्यवस्थेसाठी ते सरेंडर झालेले आहेत. आणि ते सरेंडर झाल्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या जनतेला या सगळ्या परिणामाच्या सामोर जावं लागते आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि हे भूमिका सातत्यानं आज नाही अनेक दिवसापासून आमचे नेते राहुल गांधीजी लोकसभेत आणि रस्त्यावर सुद्धा मांडतात आहेत. हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. राज्यावर उपासमारीचे संकट आल्यावर केंद्र सरकार याला जबाबदार राहणार. भाजपच जबाबदार आहे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक जबाबदार आहेत. कारण की ज्या पद्धतीनं सत्तेची मलाई खाण्यासाठी हे सगळे एकत्रित झालेले आहेत आणि ब्लॅकमेलिंग करून सत्ता चालवण्याचा जो प्रयत्न भाजप देशात असो की राज्यात करते आहे, त्याच्यामुळे हे सगळे परिणाम आता आपल्या सगळ्यांना भोगावं लागतात आहे. धर्माच्या नावानं ज्या पद्धतीनं संविधानालाच न मानण्याची जी भूमिका आतापर्यंत भाजपने केलेली आहे, त्याच्यामुळे आज देश आणि संविधान ह्या दोन्ही गोष्टी भाजपसाठी बाजूला पडलेल्या आहेत. त्यांची सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि देशाच्या लोकांना लुटण्याचं काम बीजेपी आणि त्यांचे सत्ताधीश देशात आणि राज्यात करतात आहेत. ही वस्तुस्थिती पुढे आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्राच्या जनतेला असो की देशाच्या जनतेला असो आज अडचणीत आणण्याचं काम यांच्या या
वाईट नियतीमुळे आज जनतेला भोगावं लागतंय. थँक्यू.